जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो। पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे। तर मित्रांनो आज जाणारच ना आपण मित्रांनो, तर म्हणजे जे आपण गणपती आतापर्यंत बघितले नाही आहेत त्यातल्यापैकी ना चंदनवाडीचा गोड गणपती ते आहे मरीन लाईन्सला, आणि इतर गिरगाव मधल्या बाप्पांचे दर्शनास आपण घेणार आहेत मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आपण सर्वात पहिला जाणार ना ते मरीन लाईन्सला, कारण तिकडे आहे आपला गोड गणपती चंदनवाडीचा। त्या गणपती आपण सुरुवात करणार ते आपण जाणार ते गिरगाव पर्यंत, जवेरी बाजार पासून ते आपला गिरगावचा म्हणजे आपला सर्वात पहिला गणेश उत्सव जिथून सुरू झाला मुंबईचा, त्या गणपतीला आपण भेट देणार आहेत। आणि इतरही गणपती बघू आजूबाजूचे तिकडचे। तर मित्रांनो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ आवडले तर मित्रांनो प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी केलं त्यांचा खरं मनापासून धन्यवाद। आणि आता जाऊया आपण पहिला सर्वप्रथम चंदनवाडीच्या गणपतीला। आणि माझ्याबरोबर आज नेहमी सारखं आपला प्रसन्न आहे, आणि त्यात आहे ना माझी आई आहे। माझ्या आईला गणपती बघायचे होते म्हणून आईला बोला आज तू पण थांब, आपण जाऊया आज बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी। तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ नाही घेते मी, आपण जाऊया चला। तर मित्रांनो आपण सर्वात पहिला आलो ना ते मरीन ड्राईव्ह स्टेशनला। हा समोर आहे तो मरीन ड्राईव्ह स्टेशन। ह्या ब्रिजवरनं चढून ना मित्रांनो सरळ ह्या रस्त्याला जायचं, ह्याच ब्रिजवरनं खाली उतरून आतमधली गल्ली मारायची। आपण इकडच्या ब्रिजवरनं उतरलो तर राईड मारूनच आतमध्ये आहे मित्रांनो। आपण पाठून आलो ना, या गल्लीने आलो, आता पाठून आलो आपण। आता जाऊया सर्वप्रथम बाप्पांचे दर्शन घेऊया। तर चंदनवाडीचा गोड गणपती बाप्पांच्या इकडे जाऊया आतमध्ये आणि बाप्पांचं लगेच दर्शन घेऊया मित्रांनो। मित्रांनो हे बघा माझी आई आणि माझा बारका आई, हे बघा आई आणि बारका। मित्रांनो चंदनवाडीच्या गोड गणपती बाप्पांचं दर्शन झाल्यावरती ना आपण आता पुढे पुढे जाऊया। चिरा बाजारचा महाराजा, चिरा बाजारचा राजा आपण यांचे दर्शन घेऊ। नंतरला जाऊ आपण नंतरला आपण गिरगावचे गणपती बघू, म्हणजेच गिरगावचा महाराजा, गिरगावचा राजा वगैरे। आणि जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं आपला मुंबई मला सर्वप्रथम गणेश उत्सव मंडळ ज्याची सुरुवात झाली आपण त्या बाप्पांना आपण भेट देऊ। चला तर मित्रांनो आपण आता चिरा बाजारचा इच्छापूर्ती ह्या बाप्पाच्या दर्शनाला आलोय। चला बाप आता बघूया चिरा बाजारचा इच्छापूर्ती। मित्रांनो आपण आता चिरा बाजारचं इच्छापूर्तीचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर आलो आपण चिरा बाजारचा महाराजा ह्या बाप्पाचे दर्शन घ्यायला। चला आपण चिरा बाजारचा महाराजाचे दर्शन घेऊया।
मित्रांनो आपण आता दर्शन घेणार आहोत चिरा बाजारचा राजाचे दर्शन घ्यायला चाललो आपण. चला आपण चिरा बाजारचा राजा बघूया. मित्रांनो आपण आता चिरा बाजारच्या राजाच्या दर्शनाच्या नंतर आलं कोलबट लेनच्या राजाच्या दर्शनासाठी. आपण आता जाऊन बघूया कोलबट लेनच्या राजांचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो आपण आता आलो गिरगावामध्ये. तर गिरगावामध्ये आपल्याला गणपती बघायचे ते म्हणजे ना गिरगावचा राजा, गिरगावचा महाराजा आणि गिरगावमध्ये आपला म्हणजेच मुंबईमधला पहिला गणेश मंडळ जेव्हा सार्वजनिक गणपती बाप्पांची सुरुवात झाली आपल्या मुंबईमध्ये, आपण तो गणपतीचं दर्शन सुद्धा घेणार आहे. गेल्या वर्षी आपण गेलेलो गणपती कव्हर केलेला तेव्हा झालेलं 131 वर्ष आणि आता असणार आहे ते मित्रांनो म्हणजे 132 वर्ष एवढं जुनं मंडळ आहे ते. आपण त्याचे सुद्धा दर्शन घेऊ. आता जाऊया आपण पहिला बघूया तर कोणता कोणता गणपती आता पहिला दिसतोय ते. चला तर मित्रांनो आपण चाललो ना आता पहिला दर्शन घेणार ते म्हणजे आपण गिरगावचा महाराजा या बाप्पाचे दर्शन घ्यायला चाललो आपण. चला तर मित्रांनो गिरगावच्या महाराजाचं दर्शन घेतल्यावर आपण दर्शन घेणार आहे ते म्हणजे धोबीवाडी इकडच्या बाप्पांचे दर्शन. चला तर जाऊया. आपण ना दुसरी खतर गल्ली या बाप्पाच्या दर्शनाला आलोय. आपण दुसरी खतर गल्ली या बाप्पाचे दर्शन घेऊया. चला तर आपलं ना दक्षिण मुंबईचा महागणपती या बाप्पाच्या दर्शनाला. चला तर आता बाप्पाचे दर्शन घ्यायला.
फिर से सीखों पे सब नाचेंगे, लेंगे हम खुशियाँ। सूर निरागस तर मित्रांनो आपण आता गिरगावचा यज्ञार्था या बाप्पाचे दर्शन घ्यायला आलोय. चला आपण बाप्पांचे पटकन दर्शन घेऊ. तर मित्रांनो आपण ज्या चाळीमध्ये आलो ना ती चाळ आहे ती केशवजी नाईक चाळ. म्हणजेच आपल्या मुंबईमध्ये जब सर्वात प्रथम गणेश उत्सवाची सुरुवात झाली ते टिळकांनी केली. तेच म्हणजे आपण त्या चाळीत आलो. आपण आज आलो आपण केशवजी नाईक चाळ इकडे या चाळीमध्ये, कारण इकडे बसलेला आपला मुंबईतील सर्वात पहिला गणेश उत्सव मंडळ जे आपल्या टिळकांनी चालू केलेला. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रातलं म्हणजे आपल्या अखंड भारतात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ जे चालू झालेला पहिला गणपती होता आपल्या पुण्यात होता. आणि त्यानंतर पुण्याच्या नंतरला जो पुस्तक असेल ना ते आपल्या मुंबईमध्ये असतात. तो हा मंडळ आहे मित्रांनो. आपण त्याच मंडळात आता भेट देऊया. आपला तुम्ही इतरही ठिकाणी जाता, आपला लालबागच्या राजाला मुंबईचा राजा झाला, इतरही गणपतीला खूप सारी गर्दी असते. पण मित्रांनो तुम्हाला आता दाखवेल ना आपल्या महाराष्ट्रातलं म्हणजे आपल्या मुंबईमधलंच मित्रांनो जे पहिला गणेश उत्सव मंडळ आहे जे आपल्या स्वतः टिळकांनी चालू केलेलं आहे. त्याच गणपती बाप्पाच्या म्हणजे 132 वर्ष झाली आणि त्या मंडळात आलो आपण. इकडे गर्दी नसते, काही नसते. तर मित्रांनो प्लीज अशी गणपती आपल्या गिरगाव मध्ये मुंबईमध्ये खूप साऱ्या ठिकाणी याची खूप जुनी मंडळ आहेत मित्रांनो. ते आता पण तुम्हाला कधी माहिती नाही पडलेले आहेत. पण हा मंडळ देखील मित्रांनो छोटा नाही. इकडे सारे खूप सेलिब्रिटी येतात, सगळे येतात, ऍक्टर येतात, मराठी ऍक्टर करून जास्त येतात मित्रांनो. आपण त्या मंडळाला भेट द्यायला चाललोय. चला आपण जावा. तुमचा जास्त वेळ नाही घेता, तुम्ही तर इतर ठिकाणी जाता, या मंडळात तुम्ही कधी येत नाही. चला आपण जाऊया बाप्पांचे दर्शन घेऊया. मित्रांनो आपण आता छान अशा बाप्पांचे दर्शन घेतले. हे होतं ना मित्रांनो हा मंडळ म्हणजे ना आपल्या मुंबईमध्ये तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं ज्याची सुरुवात झाली टिळकांनी आपल्या मुंबईत सुद्धा सुरुवात केली, जशी पुण्यात केली तशी इकडे सुद्धा केली. तोच मंडळ आहे. याच ठिकाणी बाप्पांचं पहिलं आगमन म्हणजे पहिला गणेश उत्सव सुरुवात झाली ती म्हणजे याच ठिकाणी झाली. दरवर्षीला सेम मूर्ती असते, सेम डेकोरेशन असतो, सगळं काही तसंच असते मित्रांनो. काही जास्त करण्यात येत नाही. पण असं बोलतात ना मूर्ती लहान पण कीर्ती महान, ह्या पद्धतीचं आहे. कारण की खूप सारे सेलिब्रिटी नेते मंडळी इथे खूप येतच असतात. आपला हाच मंडळ आहे की असं आहे की आपली दिल्ली सुद्धा हलवू शकतो. याच मंडळात एवढी ताकद आहे मित्रांनो. कारण का प्लीज या तुम्ही बघता पाठी माझ्या काही गर्दी नाही, काही नाही. तर मित्रांनो वेळ काढून या जरा 10 मिनिटासाठी आणि बाप्पांचे दर्शन घ्या. चला मित्रांनो आपण आता चाललोय ना ते बघायला म्हणजे आपण गिरगावचा राजा आपण मगापासून वाट बघत होतो. आता आपण गिरगाव मधला शेवटचा गणपती म्हणजे आपण आता गिरगावच्या राजाचे दर्शन घ्यायला आलोय. चल आपण जाऊया पटकन बाप्पांचे दर्शन घेऊया.
व्हिडिओमध्ये बरेचसे बाप्पांचे दर्शन घेतलंय. आता ही आपल्या व्हिडिओची एंड आहे. तुम्हाला याचे कोणते गणपती आवडले तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गणपती बाप्पा मोरया ही कमेंट करायला विसरू पण नका मित्रांनो. आता आपण ना मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन जागेवर एका नवीन ठिकाणी. तो सर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र जय शिवराय. आणि जाण्याच्या पूर्वी पहिला आपण प्रसन्नाला एक प्रश्न विचारूया. इकडे वर या. प्रसन्न तुला कोणता बाप्पा आवडला? हा गोड गणपती ना. हा प्रसन्नाला आमचा गोड गणपती आवडला. आणि आई तुला? गोड गणपती. आमच्या आईला देखील गोड गणपती आवडला मित्रांनो. आता आपण भेटूया एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.